भारतानं डायनासोर सोबत केलाय खूप मोठा प्रवास. सांगतो आणि तेही मराठीतून. कारण विज्ञान मातृभाषेतून खूप छान समजतं. तर गोष्ट आहे साधारण 10 करोड वर्षांपूर्वीची. भारत तेव्हा मदागास्कारच्या अगदी जवळ होता. आत्ताचा जसा पृथ्वीचा नकाशा दिसतोय तसा अजिबातच नव्हता. पृथ्वीचा पृष्ठभाग हा चहावरच्या साईसारखा आहे. ती कशी हालत असते तसा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये लाव्हा आहे. या द्रवावरती पृथ्वीचा पृष्ठभाग हलत असतो. आजही आपले कॉन्टिनंट सतत हालतायत. याला म्हणतात कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. एक खूप मोठा खंड गोंडवाना नावाचा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये होता. याच्यामध्ये भारत, आफ्रिका, मदागास्कार, अंटार्क्टिका यांच्यासारखे काही भूभाग होते. हा सगळा एकत्रित भाग होता. लाखो करोडो वर्ष भारत मादागास्कारपासून वेगळा होत होता आणि तो एशियाटिक प्लेट पर्यंत म्हणजे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धापर्यंत प्रवास करत होता. या संपूर्ण प्रवासामध्ये भारत हा एक सिंगल बेट म्हणून जात होता. तमिळनाडूमध्ये कावेरी बेल्टमध्ये शास्त्रज्ञांना काही फॉसिल्स सापडले. या फॉसिल्समध्ये कार्निवोर डायनासोर, राजासॉरस, क्रोकोडाइल्स, काही कार्निवोर जुने प्राणी यांचे अवशेष सापडले. हे अवशेष मदागास्कार मधल्या प्राण्यांसोबत ताळमेळ खात होते. त्यांच्यासारखेच दिसत होते. यावरून वैज्ञानिकांना कळालं की कधी काळी भारतीय उपखंड हा मदागास्कारचा भाग असावा. आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे भारताच्या या प्रवासामध्ये डायनासोर्स त्याच्या सोबत होते. राजासॉरस सारखे कार्निवोरस डायनासोर जे आपण मागच्या रीलमध्ये बघितले, यांचा सुळसुळाट अख्ख्या भारतीय उपखंडावरती होता. तुम्हाला माहितीये भारतीय उपखंड जेव्हा या एशियाटिक प्लेटला आदळला तेव्हा काय झालं? हिमालयाची निर्मिती झाली. हिमालयाच्या निर्मितीनंतर भारतामध्ये ऋतू यायला लागले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि भारतामध्ये संपूर्ण भागावरती जे जंगल पसरलं होतं तिथं वाळवंट, ग्रासलँड अशा वेगळ्या वेगळ्या इकोसिस्टीम्स यायला लागल्या आणि त्यानुसार भारताची जैवविविधता बदलली. तुम्हालाही भारताच्या अशा भौगोलिक इतिहासातल्या कोणत्या गोष्टी माहिती आहेत आणि त्याचे पुरावे काय माहिती आहेत मला नक्की शेअर करा. आणि अशाच अमेझिंग फॅक्ट्ससाठी फॉलो करत राहा साय भाईला.